कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारामधून अवैध वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते। दिवसा तहसीलच्या आवारामधून चक्क 4 ट्रॅक्टर चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली असून तहसील कार्यालयाच्या आवारामधून जप्त केलेली वाहने चोरीला गेल्यामुळे तहसील प्रशासनाच्या कामकाजावर आणि तेथील सुरक्षिततेविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सुमारे 5.5 लाखांचे अंदाजे किंमत असलेले 4 ट्रॅक्टर प्रशासनाच्या नागाखालून चोरीला जात असल्यामुळे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत। नेमके तहसीलच्या अधिकाऱ्यांना खरोखरच माहिती नाही की हे ट्रॅक्टर तेथील कोणाच्या आशीर्वादाने चोरीला गेले की काय, असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे। या चोरी प्रकरणी तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून लांघे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी शहर पोलीस तपास करत आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यासाठी तहसीलच्या आवारात कारागृह देखील आहे। तेथे पोलीस 24 तास असतात, सीसीटीव्ही देखील आहे। तरी देखील ट्रॅक्टर चोरीला गेल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून या चोरीमुळे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। यात नूतन तहसीलदार यांना वाळू तस्करांनी जणू सलामी दिली की काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून होत आहे। एसना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।